रत्नाकरा धौतप्रधान हिमालय गर्जनी ब्रह्मराजर्षी रत्ना ध्यान वंदे भारत मातरम. आपल्या या पुण्यपावन असलेल्या महाराष्ट्रामध्ये, संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत संतापजनक एक जी घटना घडली, ती घटना म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील असलेला एक जो पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट, या पक्षाचा जो प्रवक्ता आहे विकास लवांडे, या सडलेल्या मेंदूच्या व्यक्तीने वारकरी संप्रदायातल्या सर्व प्रथा परंपरा, नित्यनेम, जप-तप अनुष्ठान आणि वारीची परंपरा गेल्या 8-10 पिढ्यांपासून ज्या ज्या संतांनी टिकवून ठेवली, वाढवली आणि कुठल्याही प्रकारचं जातीवाद न करता सर्व जाती सर्व धर्मांमध्ये हे वारकरी परंपरा पोचवली, यासाठी खूप तप केलं या महात्म्यांनी. अशा संत महात्म्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा काडीचा संबंध आपल्या वारीशी आणि पांडुरंगाच्या भक्तीशी एकनिष्ठ असलेल्या निष्ठावंत वारकऱ्यांना, साधू संतांना अत्यंत खालच्या भाषेमध्ये घुसखोर म्हणून, वारकरी संप्रदायातील घुसखोर म्हणून अशा 20 संतांची जी यादी जाहीर केली, ती म्हणजे जो आपण फोटो बघतोय विकास लवांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हा प्रवक्ता आहे. याची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका झाली, त्यांच्या पक्षश्रेष्ठींची भूमिका झाली. आणि अशी जी भूमिका आहे ही आजपासून नाही आहे, तर ही पक्ष निर्माण झाल्यापासूनच त्यांची तशी भूमिका आहे की वारकरी संप्रदायाला उद्ध्वस्त करायचं. म्हणजे वारकरी संप्रदाय हा तळागाळापर्यंत पोहोचलेला संप्रदाय. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नजर विश्वास हा चोखा मेळावंका जातीचे मार्ग अशी सर्वेश्वर ऐकेकरी, सर्व जाती सर्व धर्म सर्वांमध्ये पसरलेला हा संप्रदाय. म्हणून हा संप्रदाय वैदिक सनातन हिंदू धर्माचं तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये तळागाळापर्यंत पोहोचवतो. म्हणून असा संप्रदाय उद्ध्वस्त झाला पाहिजे. म्हणून या संप्रदायाचं मूळ असलेले वारकरी संप्रदायातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ संत आहेत, स्वामी गोविंददेवगिरी महाराज आहेत, भास्करगिरी महाराज आहेत, संजय महाराज पाचपोर आहेत, श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत, अशी मोठी लिस्ट आहे 20 संतांची, की या संतांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही आहे. तरी सुद्धा यांच्यावर आक्षेप घेऊन, यांना टार्गेट करून, यांना एक प्रकारे नियोजनबद्ध षड्यंत्र करून त्यांना बदनाम करण्याचं षड्यंत्र हे रचलेलं आहे. ही जी यादी जाहीर केली आहे, ही यादी म्हणजे नुसती यादी नाही आहे, तर हा हिंदू धर्मावर केलेला एक प्रकारचं आक्रमण आहे. नास्तिकवाद्यांनी, फुटीरतावाद्यांनी केलेलं आक्रमण आहे. म्हणून त्या ठिकाणी वेळीच आपण सावध होऊन सर्व वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी एकत्रित येऊन आपण जर याचा विरोध नाही केला तर आपल्यावर भविष्यामध्ये अजून पुढे 40 जणांची यादी त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. त्या यादीमध्ये कदाचित आपल्या गुरुवारांचं पण नाव असू शकतं. आता याच्यात पण बऱ्याच जणांचं नाव, आपल्या गुरुवारांचं नाव आहे. म्हणून आपण सोयगाव तालुका स्तरावर सर्व संतांना, वारकऱ्यांना एकत्र केलेले, या ठिकाणी सर्व उपस्थितमध्ये आपल्या महामनेपती महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व अध्यापक आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असलेले आमचे पारसजी महाराज जैन हे या ठिकाणी आलेले आहेत. अजून निलेशजी महाराज भगवानगड संस्थांचे त्या ठिकाणचे विद्यार्थी आहेत. आमचे किरण महाराज आहेत, आमचे जितेंद्र महाराज पंडित निष्ठावंत वारकरी आहेत, जे नित्यनेम त्यांच्या जीवनामध्ये कडक. आणि अशा वारकऱ्यांना जर समजा म्हटलं की हे घुसखोर आहे, मग हे जर घुसखोर आहे तर मग मटण खाऊन पंढरपूरच्या एकादशीच्या दिवशी मटण खाऊन जर मंदिरात जाणारा जो व्यक्ती आहे, XYZ व्यक्ती तो व्यक्ती वारकरी आहे का? मग आमचे निवृत्ती महाराज या ठिकाणी हजर आहेत. म्हणजे शरद महाराज आहेत, तिथे शून्यातून कुठेही तिथं कार्यक्रम असतात ते उभं करतात. आमचे ज्ञानेश्वरी कंठभूषण असलेले आळंदीच्या संस्थेचे आदर्श विद्यार्थी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गोपालजी महाराज आहेत, आमची जान्हवीताई आहेत,
म्हणजे अशा प्रकारचे जे वारकरी संप्रदायाची साधना करणारे जे मंडळी आहेत, या सर्व मंडळींनी आपलं आयुष्य वारकरी संप्रदायाला, या वैदिक सनातन हिंदू धर्माला समर्पित केलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता धर्मग्रंथ, वारकरी संप्रदाय हा धर्मग्रंथांचा सोपं अनुवाद करून सांगणारा संप्रदाय. वेदमार्गे मुनी गेले त्यांचे मार्गे चाललो, नकळेची विषयांध म्हणजे असे जे विकास लवांडे सारखे जे विषयांध लोक आहेत, धर्मत्वाकडे काय व्याख्या वेळ हे म्हणतात वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म वेगळा आहे. कसं काय वेगळा आहे? म्हणून या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मोठे मोठे व्यक्ती या ठिकाणी हजर आहेत. म्हणून थोडे परिनिधी अशा प्रकारचा हा छोटा कार्यक्रम या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी आलोय. मी सर्वच या ठिकाणी 2-2 शब्द या ठिकाणी बोलतील. मी सर्वप्रथम विनंती करतो की निवृत्ती महाराजांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. निवृत्ती महाराजांनी विनंती करतो आपण 2 शब्द मनोगत. आपण या ठिकाणी बहुतांश का जमलो आहोत सर्वांना ज्ञातच आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला तोंड दिलं म्हणून आपण आपल्या त्या तोंडाचा कुठल्याही प्रकारे घाणेरडा वापर करू नये. काय असतं, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या वेळेस देवाची निंदा केली तर ती देव निंदा सहन करेल, पण भगवान म्हणतात माझ्या भक्ताची जर निंदा होत असेल तर ती कदापि मला सहन होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या परंपरेला, आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माला काळीमा लागेल असं या ठिकाणी विकास लवांडेंनी घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे. आपण या ठिकाणी बनलेलो आहोत. आपण सहिष्णुतावादी आहोत. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं सांगणारा आपला हा वारकरी संप्रदाय आहे. पण भगवान परमात्म्याने दिलेल्या तोंडाचा वापर आपण जर कोणाच्याही विरोधात आपल्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी जर आपण ज्या धर्मनिष्ठ महात्म्यांनी आपलं उभं आयुष्य वारकरी संप्रदायाच्या जडण घडण्यासाठी खर्च केलं, अशांबद्दल जर आपण अपशब्द बोलत असू तर अशा दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीला जागेच त्या ठिकाणी ताडण झालं पाहिजे. मी आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेब असतील, आमचं सर्वांचं म्हणणं तुम्ही मान्य करून आम्ही दिलेलं निवेदन साहेबांनी स्वीकार करावं, एवढंच मी या ठिकाणी बोलून माझे 2 शब्द मांडतो. तुमचे केले धर्मचिंतन सिद्धी नेले समाज उरले पाहिजे. पण या ज्ञानानं वैदिक सनातन हिंदू धर्माविषयी आणि एकनिष्ठ असलेला तत्वनिष्ठ संप्रदाय म्हटला तर वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय हा वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये ते देव म्हणून पूज्य मानले गेले असे असणारे आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकायसा थोरा निघणे अशा थोरा मोठ्यांच्या त्या ठिकाणी महाराज आणि बोधावर चालत आलेला हा वारकरी संप्रदाय. आणि हा वारकरी संप्रदाय जर वैदिक सनातन हिंदू धर्माशी निगडीत नाही असं म्हणत असतील तर त्यांना त्या ठिकाणी महाराज वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली अद्याप कळलेलीच नाही. आणि ज्यांना त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची खोली कळाली नाही, ज्यांना तत्वप्रणाली कळाली नाही, त्यांनी वारकरी संप्रदायावर उठून बोलणं हे म्हणजे त्या ठिकाणी महाराज हे मूर्खाचं लक्षण आहे. आणि अशा मूर्खपणा करणाऱ्यांनी जर आपल्याला पूर्णतः माहीत नसेल तर बोलत बसण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. आणि पण ज्या वेळेस असे लोक शांत राहत नाही त्यावेळेस मात्र आम्हाला पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जे जे कारण दे या ज्ञान भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता आलेल्या सर्व संत महंतांना या ठिकाणी महाराज मात्र धर्मरक्षणासाठी उभं राहावं लागतं. धर्मरक्षणासाठी उभा राहणाऱ्या आणि संतांना मग मात्र महाराज काय असेल नसेल त्याच्यावर त्या ठिकाणी घात करावा लागतो. कारण भगवान परमात्मा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये भगवान परमात्मा जरी घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी या ज्ञान दुर्जनांचा संहार करत असेल, दुर्जनांचा त्या ठिकाणी महाराज खंडन करत असेल, पण धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार तर त्या ठिकाणी महाराज जसा भगवान परमात्मा ते कार्य करत असतो त्याच न्यायानं भगवान परमात्म्यानं आणि त्याचं कार्य करण्याकरता निर्माण केलेली ही संत मंडळी जन्माला
मंडळी यांना सुद्धा एक अधिकार दिलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनोक्तीप्रमाणे की महाराज धर्माचं पालन करणं हे संतांचं सुद्धा कर्तव्य आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग अशा पाखंड मतवाद्यांनी जर वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं ठरवलंय, सांगा महाराज सांगा. अहो धर्म कीर्तन करणाऱ्यानं धर्म कीर्तन करू नये तर मग त्यानं का त्या ठिकाणी महाराज नको ते काही कामं करत बसाव का? मग धर्म कीर्तन करणारा जर धर्म कीर्तनातून धर्माविषयी जर बोलत असेल तर तो त्या ठिकाणी महाराज काही एका व्यक्तीसाठी नाही तर सर्वांसाठी बोलत असतो. आणि सर्वांसाठी बोलणाऱ्याला आणि त्या ठिकाणी महाराज एक बाजूला ओढून आणि आमच्या विरोधात बोलताय असं भडकवणाऱ्यांना त्या ठिकाणी कडक शासन झालंच पाहिजे. कारण हे जे शासन आहे महाराज हे शासन सर्वांसाठी जर समान आहे तर अशा फुटीरवाद्यांसाठी तर त्या ठिकाणी महाराज हे शासन झालंच पाहिजे. आणि वारकरी तत्वप्रणालीला बदनाम करणाऱ्यांनी काय काय केलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे. यांनी पंढरीमध्ये येऊनही पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही हे आम्हाला माहिती आहे. यांनी पंढरीमध्ये येऊन काय काय केलं काय काय केलं नाही हे आम्हाला माहिती आहे. आणि वक्ते आबांबरोबर यांच्या भेटीला जाण्याचा योग कोणाला आला असेल किंवा नसेल पण दोन्ही हात त्या ठिकाणी खांद्यावर घेऊन आबांबरोबर यांच्याच भेटीकरता जाणारे आम्ही आहे महाराज. आम्हाला माहिती आहे. यांनी म्हणावं की मी आज भक्षण केल्यामुळे मी आज पांडुरंगाच्या दर्शनाला येण्याच्या योग्यतेचा नाही. आणि आशांच्या जर त्या ठिकाणी महाराज आता बोलू नाही जर ठरवलं ते जर त्या ठिकाणी महाराज भोकत असतील तर मग लाथाळाची माती हाणू काढली या ज्ञान वारकरी आज या ठिकाणी आलेला आहे. आणि या वारकऱ्यांनी जे त्या ठिकाणी महाराज एकता दर्शवली त्याबद्दल सर्व वारकऱ्यांना चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि असंच वेळोवेळी ज्या ज्या वेळेस वारकऱ्यांवर त्या ठिकाणी महाराज वारकऱ्यांवर बद्दल बोलल्या जाईल वारकऱ्यांवर त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस हानी येईल त्या त्या वेळेस सर्वांनी एकत्र यावं असंच सर्वांना त्या ठिकाणी महाराज सांगतो. मंडळी वारकरी संप्रदायातील दिगवंत मंडळी ज्यांनी शेकडो वर्षाची लाखो वर्षाची परंपरा या वारकरी संप्रदायाची सांभाळलेली आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये केवळ भगवत भाव निर्माण होतो अशी पूजनीय श्रेष्ठ महंत असणारे फार मोठी मंडळी ज्यांच्या माध्यमातून एक शब्द निर्माण करणारा कुठेतरी व्यक्ती तो संप्रदायावर बोट उचलत नाही, संप्रदायावर बोलत नाही, तर तो आपल्या भावनाविषयी आपल्या श्रद्धेविषयी आपल्या अंतःकरणातील प्रत्येक स्थायी भावाविषयी अपशब्द बोलतो. म्हणून सकल हिंदू महाराष्ट्रामध्ये किंवा या समस्त वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही वारकरी आहेत त्या वारकऱ्याच्या माध्यमातून गावोगावी प्रांतांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर त्या आदिवासी मंडळीविषयीच्या अपशब्द बोलणारा कोणीतरी व्यक्ती मौली म्हणतात केदवा काय राटावे कोणीशी काय बोलावे हे ताकदीही नेन बरं का. कुणाशी कसं बोलावं याची ज्याला अक्कल तीळ मात्र सुद्धा काय नाही ज्ञान नाही. कुणाशी काय बोलावं कसा व्यवहार करावा त्याला कळत नाही असा मूर्ख. तरी घरी माता पित्रा धड बोली नाही संसारा एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. केवळ माऊली त्या अशा व्यक्तींच्या विषयी एकच शब्द वापरतात मूर्ख. म्हणून अशा जाहीर मूर्खांचा मी या ठिकाणी जाहीर सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. लवकरात लवकर शासनाने या मूर्खाविषयी काहीतरी अगदी हातवटीने जातीने लक्ष द्यावा अथवा याचा परिणाम भयंकर होऊ शकतो. मला असं वाटतं तुम्हाला असं वाटतं सोयगाव तालुका जागृत झाला नाही. बृहन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व तमाम वारकऱ्यांनी निषेध या ठिकाणी केलेला आहे. म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी सोयगाव तसेच सोयगाव तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू अध्वर्य मंडळी वारकरी संप्रदायातील दिगवंत मंडळी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी या व्यक्तीचा त्याचं नाव आपल्या मुखाने घेऊन आपलं मुख आपल्याला वाईट करायचं नाही अशा व्यक्तींचं लवंडे असणाऱ्या व्यक्तींचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आमची जी पूजनीय श्रेष्ठ मंडळी असणारी अध्वर्य मंडळी ती वारकरी संप्रदाय म्हणजे ती मंडळी आहे आणि ती मंडळी म्हणजे वारकरी संप्रदाय यांच्याविषयी बोललेला जो अपशब्द आहे त्याच्याविषयी कडक कारवाई शासनाने करावी सर्वांच्या माध्यमातून देत आहे. रामकृष्ण.
वारकरी संप्रदायामध्ये अखंड अविरतपणे स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता तुमचा आमचा प्रपंच सुखी व्हावा, तुमचं आमचं जीवन सुखी व्हावं याच हेतून स्वतःच्या जीवनाला समर्पित करणारे जी अखंड अविरतपणे समाजसेवा, समाजाची मनं घडतात, योग्य ते मार्गदर्शन करतात, अशा थोर महान संतांविषयी जो घुसखोर हा शब्द विकास लवांडे यांनी वापरला, त्या घुसखोर या शब्दाचाच आपला सगळ्यांना राग आहे. आपल्याला ना पक्षाचा राग आहे ना कोणाचा राग आहे. राग फक्त असा आहे की तुम्ही घुसखोर हा शब्द त्या संतांविषयी का वापरला. घुसखोर म्हणजे नेमकं काय, घुसखोर कशाला म्हणतात याची तरी व्याख्या तुम्हाला कळते का. आमचा सगळ्यांचा जो आजचा जमण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्ही घुसखोर हा शब्द जो वापरला तो मुळात आहे. तुम्ही घुसखोर या संतांना म्हणतात, त्या संतांचं कार्य तुम्ही जाऊन पहा. ते जिथे येतात ते येण्याच्या अगोदर जर 3 मिनिटं माहिती जर मिळाली की ते इथे येत आहेत तर 5,000 लोक तिथे आधीच जमले जातात. एवढा त्यांचा अधिकार आहे, एवढी त्यांची ख्याती आहे, एवढी त्यांची सेवा आहे. तुम्हाला 5,000 लोक जमवायला 5 लाख रुपये लागतील. इथे स्वतःच्या खर्चानं ते येणारच एवढं माहीत पडलं तर 5,000 लोक जमतात. अशी महान संत मांडवी ती आहे. त्या साधू संतांविषयी असे अपशब्द वापरणं हे निश्चितच निषेधार्ह आहे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी व्हिडिओद्वारे या व्यक्तीला मतदान करा असं जाहीरपणे व्हिडिओ प्रसारित करून सांगितलं, त्यांच्याविषयी मात्र तुम्ही एक शब्द बोलले आणि आमची वारकरी म्हणजे कुठे एकत्र जमली तर ते तुम्ही समाजाच्या पुढे मांडलं. पण असेही काही व्हिडिओ आहेत की त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांना अजिबात मतदान करायचं नाही. जर तुम्ही आळंदीचा तो आणि वारकऱ्यांच्या मेळाव्या संदर्भाने बोलत असाल तर तिथे हेतू मात्र एवढाच होता, आपण सगळे हिंदू आहोत, हिंदू एकत्र यावं, धर्माविषयी जागृती व्हावी, एवढाच हेतू त्या सभेमागचा होता. आणि त्या सभेमध्ये असं कुठेही आणि गालबोट लागेल अशी शब्दाची त्या ठिकाणी योजना नाही. फक्त साधू संत मंडळी धर्माचं कार्य करत असतात, सर्वांना एकत्र आणत असतात, हाच एकमेव हेतू. आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदाय परधर्माचा आदर करतो, पण स्वतःच्या धर्माविषयी कुणी जर वाईट बोललं तर ते सहन मात्र करत नाही. या हेतूने आपला वारकरी संप्रदाय, कारण नाथाराची माता हनुकाठी ही देखील परंपरा आपली राहिलेली आहे. म्हणून आपला काही कुणाला विरोध नाही, फक्त विरोध घुसखोर या शब्दाला आहे. ज्या संतांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, धर्म कार्य टिकवण्यासाठी अहोरात्र ते रात्रंदिवस झटत आहे, त्या संतांविषयी जे अपशब्द या ठिकाणी वापरले त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. विकासजी लवांडे यांची जी शब्द आहे ती निश्चितच निषेधार्ह आहे. खऱ्या अर्थाने त्याचा निषेध करण्यासाठी आपण सकल सोयगाव तालुक्यातली वारकरी मंडळी या ठिकाणी एकत्र जमलोय. मी पण स्वतः त्या शब्दाचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने जरूर या आमच्या निवेदनाचा विचार करावा अशी शासनाला देखील विनंती करतो. विकास लवांड्याचं करायचं काय? विकास लवांड्याचं करायचं काय?